नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण कव्हर करणार आहोत मानवी पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये जे आहे ते आपल्याला एखादी तरी संस्था जी असते त्याच्यावरती प्रश्न जो असतो तो येत राहतो. त्याच्यामुळे मानवी आरोग्यशास्त्रामधील ज्या काही संस्था असतील त्या सर्व संस्था केअरफुली करणं आपल्याला फार गरजेचं आहे. एक एक मार्क आपल्याला मिळवणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो लेक्चर सुरू असताना शक्यतो तुम्ही वही अँड पेन सोबत घेऊन बसा. महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करत चला. ठीक आहे. आणि 2-3 वेळा ऐका, तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ती होऊन जाईल. तर आता बघा, सुरुवात करूया. मानवी पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर बघा, मानवी शरीरास आवश्यक असणारे अन्नातील घटक हा एक मुद्दा आहे. लक्षात ठेवा, सर्व लेक्चर्स आपले नोट्स फॉर्मॅटमध्ये होतील जेणेकरून तुमची उजळणी जी असेल ती पटकन होऊन जाईल आणि तुमचा चांगला अभ्यास जो आहे तो होऊन जाईल. तर बघा, केअरफुली ऐका आता. तर मानवी शरीरास आवश्यक असणारे अन्नातील घटक म्हणजे मेजर कॉम्पोनंट कुठले आहेत अन्नामधले. तर एक म्हणजे त्याच्यामध्ये शरीरास जास्त प्रमाणात आवश्यक असणारे घटक कुठले कुठले असतात. तर पहिला जो आहे तो कर्बोदके आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स, दुसरा जो आहे तो प्रथिने आणि तिसरा जो आहे तो मेद म्हणजे फॅट्स. हे काय आहेत? शरीराला जास्त प्रमाणात आवश्यक असणारे घटक आहेत. कर्बोदके, प्रथिने आणि मेद. सो इथं आपला क्वेश्चन जो आहे तो एक इथं येऊ शकतो किंवा हे तुम्ही लक्षात ठेवा की शरीराला जास्त प्रमाणात आवश्यक असणारे घटक कुठले कुठले आहेत. तर कर्बोदके, प्रथिने आणि मेद. त्या मानाने किंवा त्या तुलनेत शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असणारे घटक कुठले कुठले आहेत. तर जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल्स. हे शरीराला कर्बोदके, प्रथिने आणि मेदच्या तुलनेमध्ये हे थोडेसे कमी प्रमाणात आवश्यक असणारे घटक आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर हे मानवी शरीराला आवश्यक असणारे अन्नातील घटक म्हणजे मेजर कॉम्पोनंट आपण बघितले. तर पचन संस्था बघतोय आपण, त्याच्यामुळे पहिल्यांदा अन्न वगैरे याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला थोडंसं जे आहे ते लक्षात येणं थोडंसं गरजेचं आहे. तर आता अन्नामुळे काय होतं, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की शरीराला ऊर्जा मिळते, तसंच शरीराला आवश्यक असणारे जे सेंद्रिय पदार्थ असतात ते आपल्याला पुरवले जातात हे अन्नामुळं. तसंच काही ज्या जुन्या होत्या आहेत त्यांची झीज भरून निघण्यासाठी सुद्धा आपल्याला अन्न ग्रहण करणं काय होतं हे गरजेचंच आहे. ठीक आहे. तर हे अन्नामुळे ह्या गोष्टी घडतात. एक म्हणजे शरीराला ऊर्जा किंवा सेंद्रिय पदार्थ पुरवले जातात आणि जुन्या ऊतींची झीज जी आहे ती भरून निघते. ठीक आहे. आता पचन जे आहे लक्षात ठेवा. आता पचन, आपण अन्नाबद्दल बघितलं तर पचन म्हणजे काय ते थोडक्यामध्ये बघून घेऊया. तर पचन ही कुठली क्रिया आहे. ठीक आहे. तर पचन जे आहे ते एक भौतिक म्हणजे फिजिकल आणि जैव रासायनिक ही अभिक्रिया आहे म्हणजे बायोकेमिकल रिॲक्शन आहे. ठीक आहे. तर तुम्हाला विचारलं की पचन बाबा ही कुठली क्रिया असते, तर एक म्हणजे भौतिक क्रिया असते ती आणि जैव रासायनिक अभिक्रिया असते. मग त्याच्यामध्ये विविध रासायनिक क्रिया ज्या असतात त्या होत राहतात म्हणजे जैव रासायनिक अभिक्रिया ज्या असतात त्या होत राहतात आणि हे एक भौतिक जे आहे ते क्रिया आहे. कारण अन्न आपण काय भौतिकच वस्तूच्या स्वरूपामध्येच आपण अन्न ग्रहण करतो. त्याच्यामुळं त्याचं पचन वगैरे होण्यासाठी कसली क्रिया आवश्यक असते, तर भौतिक क्रिया म्हणजे त्यालाच आपण भौतिक क्रिया असं म्हणूया आणि जैव रासायनिक अभिक्रिया होते. ठीक आहे. तर पचन क्रियेमध्ये एक्झॅक्टली काय होतं, तर जे काही जटिल पदार्थ असतील म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत त्यांचं साध्या विद्राव्य पदार्थामध्ये काय होतं, रूपांतर होतं. हे असं पचन क्रियेमध्ये होतं. जे काही जटिल पदार्थ असतील म्हणजे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल असतील त्यांचं काय होतं, साध्या विद्राव्य पदार्थामध्ये काय होतं, रूपांतर होतं. आणि हे साधे विद्राव्य जे पदार्थ आहेत ते कोणामार्फत शोषले जाऊ शकतात, तर रक्तामार्फत जे असतात ते शोषले जाऊ शकतात. ठीक आहे. रक्तामार्फत जे असतात ते शोषले जाऊ शकतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर पचन क्रियेमध्ये काय होतं, जटिल पदार्थाचं रूपांतर साध्या विद्राव्य पदार्थामध्ये होतं म्हणजे सिंपल मॉलिक्युल्समध्ये होतं. ठीक आहे. तर हे झालं पचन क्रियेच्या बाबतीमध्ये. आता पचन संस्था जी आहे ती कोणापासून बनते एक्झॅक्टली, तर पचन संस्था जी बनते ती अन्ननलिका म्हणजे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, त्याला आपण म्हणतो ॲलिमेंटरी कॅनल किंवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक किंवा GIT असं सुद्धा मी लक्षात ठेवा. तर हे अन्ननलिका आणि दुसरं आहे ते पचन ग्रंथी. ठीक आहे. म्हणजे त्याला डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर या दोघांपासून जे आहे ते आपली पचन संस्था बनते, अन्ननलिका आणि पचन ग्रंथी म्हणजे एलिमेंटरी कॅनल किंवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक GIT आणि पचन ग्रंथी म्हणजे डायजेस्टिव्ह ग्लँड्स. तर अन्ननलिकेच्यात आपण माहिती बघूया. तर ही अन्ननलिका जी आहे, ठीक आहे, अन्ननलिका लक्षात ठेवा. आपण इथं बघितले की पचन संस्था कोणापासून बनते, अन्ननलिकेपासून आणि पचन ग्रंथीपासून. तर आता अन्ननलिकेची माहिती बघा. तर अन्ननलिका जी आहे ते एक लांब स्नायुयुक्त नलिका आहे. ठीक आहे. लांब स्नायुयुक्त नलिका आहे. अन्ननलिका जी आहे ती मुखापासून म्हणजे आपल्या तोंडापासून सुरू होऊन ती गुदद्वारापर्यंत म्हणजे ॲनसपर्यंत जी असते ही अन्ननलिका जाऊन थांबते. म्हणजे मुखापासून चालू होते ती ॲनसपर्यंत जी आहे गुदद्वारापर्यंत ही अन्ननलिकी जाऊन थांबते. लक्षात ठेवा. तर ही लांब स्नायुयुक्त नलिका आहे अन्ननलिका जी आहे ती. अन्ननलिकेची लांबी किती असते साधारणपणे, तर अन्ननलिकेची लांबी साधारणपणे 950 सेंटीमीटर किंवा 32 फूट किंवा 10 मीटर इतकी ही अन्ननलिकेची लांबी असते. लक्षात ठेवायचं. जर विचारलं तुम्हाला वन लाइनरला तर हा पॉईंट लक्षात ठेवा की अन्ननलिकेची लांबी किती असते, 950 सेंटीमीटर
किंवा 32 फूट किंवा 10 मीटर. काही पुस्तकामध्ये जरा वेगवेगळे दिलेलं आहे. काही पुस्तकामध्ये 9 मीटर असं सांगितलेलं आहे आणि 30 फूट अशी सुद्धा याची जी आहे ती लांबी जी आहे ती दिलेली आहे, 9 मीटर किंवा 30 फूट. सो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या दोघांच्या आसपास जर तुम्हाला पर्याय विचारला तर तुम्हाला तोच टिक करून यायचा आहे. आणि जर त्यांनी तुम्हाला 32 फूट किंवा 10 मीटर किंवा 950 सेंटीमीटर विचारलं तर पहिल्यांदा ह्याला टिक करा. आणि हा जर पर्याय नसेल तर याच्या आसपासचा जो आहे 9 मीटर किंवा 30 फूट जर असा पर्याय आला तर तुम्ही ह्याला टिक मार्क करून यायचं आहे. ठीक आहे. आता शरीरामध्ये अन्ननलिकेचा व्यास जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी कसा असतो, वेगवेगळा असतो. लक्षात ठेवा, सारखा नसतो, तो वेगवेगळा असतो. अन्ननलिकेचा व्यास शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसा असतो, वेगवेगळा असतो. आता अन्ननलिकेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर अन्ननलिकेमध्ये होतो मुख म्हणजे आपलं जे तोंड आहे, माउथ, त्याचा समावेश होतो. नंतर ग्रसनी म्हणजे फॅरिंगचा समावेश होतो. ग्रासिका म्हणजे युसोफॅगसचा समावेश होतो. नंतर जठर म्हणजे स्टमकचा समावेश होतो. नंतर लहान आतडे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये स्मॉल इंटेस्टाईन म्हणतात, याचा समावेश होतो. नंतर मोठे आतडे म्हणजे लार्ज इंटेस्टाईन, याचा सुद्धा समावेश होतो. आणि गुदद्वार म्हणजे ॲनस यांचा समावेश होतो. तर आपण मागाशी बघितले की अन्ननलिकेची सुरुवात मुखापासून होते आणि शेवट कुठे होतो, त्याचा गुदद्वारपर्यंत. तर ह्या मुखापासून गुदद्वारपर्यंत अजून काय काय अन्ननलिकेमध्ये समावेश होतं, तर ग्रसनी आहे म्हणजे फॅरिंग्स, ग्रासिका आहे, युसोफॅगस, जठर आहे, स्टमक, लहान आतडे आहे, स्मॉल इंटेस्टाईन, मोठे आतडे आहे, लार्ज इंटेस्टाईन, आणि गुदद्वार किंवा ॲनस यांचा याच्यामध्ये समावेश होतो. हे तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही झाली अन्ननलिकेची माहिती. तर काय बघितलं आपण अन्ननलिकेमध्ये, तर लांब स्नायुयुक्त नलिका मुखापासून सुरू होऊन गुदद्वारापर्यंत जाऊन थांबते. लांबी 950 सेंटीमीटर, 32 फूट आणि 10 मीटर. काही पुस्तकामध्ये 9 मीटर 30 फूट. व्यास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा. अन्ननलिकेमध्ये मुख, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठ्या आतडे आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. दुसरा जो पॉईंट आहे आपला की पचन संस्थेमध्ये कोणाचा समावेश होतो, तर एक अन्ननलिका आणि दुसरा म्हणजे पचनग्रंथी. तर आता पचनग्रंथीची माहिती बघूया. तर पचनग्रंथी एक्झॅक्टली काय करतात, तर नावामध्येच आहे की ह्या पचनग्रंथी काय करतात, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं म्हणतात. तर या पचनग्रंथीचं कार्य काय असतं, तर अन्न पचनासाठी या पचनग्रंथी ज्या आहेत त्या मदत करतात. ठीक आहे, अन्न पचनास मदत करणे. आता पचनग्रंथी कुठले कुठले आहेत, तर लाळ ग्रंथी आहे, सलायवरी ग्लँड्स, जठर ग्रंथी आहेत, गॅस्ट्रिक ग्लँड्स, यकृत ग्रंथी आहेत, लिव्हर ग्लँड्स याला म्हणतात. स्वादुपिंड ग्रंथी आहेत, त्याला पॅन्क्रियाटिक ग्लँड असं म्हणतात. आणि आतड्यातील ग्रंथी आहेत त्याला आपण म्हणतात इंटेस्टिनल ग्लँड. तर ह्या काय पचन ग्रंथी आहेत. ठीक आहे, लाळ ग्रंथी, जठर ग्रंथी, यकृत ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी आणि आतड्यातील ग्रंथी. तर ह्या काय पचन ग्रंथी आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पचन ग्रंथीचं मेन कार्य काय असतं, अन्न पचनासाठी ह्या पचन ग्रंथी ज्या आहेत ह्या मदत करतात. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं बघा, हे तुम्हाला दोन पार्ट्स जे आहेत ते लक्षात ठेवा. एक म्हणजे अन्ननलिका आणि दुसरं म्हणजे पचनग्रंथी. अन्ननलिकेची माहिती आणि पचनग्रंथीची माहिती याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, त्या गोष्टी जरा तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. तर एक एक पॉईंट केअरफुली आपण क्लिअर करत जाऊया की जेणेकरून आपले कुठलेही पॉईंट जे आहेत ते मिस आउट होता कामा नयेत आणि प्रश्न कसा जरी पडला तरी आपल्याला याच्यावरचा सुटला पाहिजे. अशा पद्धतीने तुमची तयारी जी आहे ती लेक्चरच्या माध्यमातून होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. याच्या नोट्स तुम्ही बनवा, वाटलं तर ह्या नोट्स फॉर्मॅटमध्येच आहेत लेक्चर्स आपले, तरीसुद्धा तुम्ही एकदा 2-3 वेळा ऐका, तुमच्या हाताकडून सुद्धा एकदा जाऊ देत. तर भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.